पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज होणार उद्घाटन। संध्याकाळी 5 वाजता पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पार पडणार उद्घाटन। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेसचं राज्य सरकार विरोधात आज पिठलं भाकरी आंदोलन। सरकारनं फसवी मदत देऊन शेतकऱ्यांची काळी दिवाळी केल्याचा आरोप। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये निषेध आंदोलनं केली जाणार। लातूरच्या एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतून रणजित कासलेला गुजरात पोलिसांनी घेतलं ताब्यात। गुजरातमधील एका खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्याची माहिती। दिवाळीत भेसळीवर एफडीएची नजर। राज्यातून 2 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त। खवा, गाईचं तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, बटर, वनस्पती तूप, भगरीमध्ये आढळली भेसळ। आतापर्यंतच्या कारवाईत 1,97,93,042 रुपये किमतीचा भेसळयुक्त साठा जप्त। राज्यात लवकरच 1,700 पदांसाठी तलाठी भरती होणार। पदभरती संदर्भात शासनाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे मंत्री बावनकुळे यांची माहिती। राज्यात 5,500 शाळांमध्ये विजेचा अभाव। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युडायस प्लसच्या अहवालात अनेक धक्कादायक बाबीसमोर। राज्यातील 1,08,250 शाळांचा अहवालात समावेश। रायगडच्या रोहामध्ये धान्य गोदामाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला आग। आगीत कोणतीही जीवितहानी नाही। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, मात्र धान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नागपूरमध्ये ऐन दिवाळीत पावसाची शक्यता। वातावरण कोरडं असलं तर 21 ते 23 दरम्यान विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता। जालना जिल्ह्यातील 28,000 हेक्टरवरील मोसंबीचं क्षेत्र धोक्यात। मोसंबी फळबाग उत्पादक शेतकरी संकटात।